एका रील मधून किती पैसे मिळतात? काय तुमचं लग्न होऊ शकतं, तुम्हाला एखादा बाप त्याची मुलगी देऊ शकतो. सगळ्या लेडीजचा कार्यक्रम होता, माझी बायको पण तिथं असते. तुमचं बघितल्याशिवाय आम्ही झोपतच नाही. त्यांचा नवराही शेजारी होता, त्याचा चेहरा पडताना मी बघत होतो. क्रिकेट, कॉन्टेंट की म्युझिक? नाही, क्रिकेट आणि म्युझिकचा कॉन्टेंट करायचं असतं. युट्यूबला दाखवायला गेला तर युट्यूबचा कम्प्लीट ऑडियन्स वेगळाच आहे. त्यांना तो पाल्लाळ हवाय, म्हणजे जरा थोडं हळूहळू त्यांना हवंय. पण इन्स्टावर तसं उलट असतं, फास्ट असतं. त्यामुळे मला वाटतं की युट्यूबवर जो जातो त्यांनी थोडासा अभ्यास करूनच आधी जावं. त्यांनी सुद्धा मी असं करतात, हो सुद्धा मी काय म्हणते असं तर हा जो डिफरन्स आहे तो मी खूप मोठ्या प्रमाणात बघितला. आणि काय नमस्कार, मी कल्पनाच ब्लॉग या आपल्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. पुन्हा एकदा तुमच्यासाठी खास असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. मोबाईलवर ज्यांचे तुम्ही कॉमेडी रील्स पाहता आणि खळखळून असता, असे अथर्व सुदामे यांची अहिल्यानगर येथे नुकतीच मुलाखत झाली. त्यातीलच काही सारांश मी तुमच्यासमोर सादर करत आहे. तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल तर त्यांच्या मुलाखतीमधून तुम्हाला छोट्या टिप्स नक्कीच मिळणार आहे तुमच्यासाठी. आणि जरी कंटेंट क्रिएटर नसाल, अगदी माझ्यासारखे सामान्य गृहिणी जरी असाल, तरी तुम्हाला या मुलाखतीदरम्यान भरपूर खळखळून हसायला मिळणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण सबस्क्राईब करणं अगदी फुकट आहे. आज त्याचा स्वतःचा लाईव्ह शो आहे जो तो देश विदेशात करतोय. मोठमोठ्या दिग्गजांनी ज्याचं कौतुक केलंय असा हा आपला क्रिएटर. आणि हे सगळं कसं शक्य झालं? कारण व्हायरल होण्याआधी त्याची 300 ते 400 व्हिडिओची सातत्यपूर्ण मेहनत आहे. गुरुकुल पद्धतीनं थिएटर आहे. तो स्टार स्पोर्टवर क्रिकेट बद्दल सुद्धा बोलतो. असा हा ऑलराऊंडर क्रिएटर आहे. आज स्थळ अहिल्यानगर म्हणत अहिल्यानगर डिजिटल महाकुंभ मध्ये गप्पा मारण्यासाठी येत आहे डिजिटल क्रिएटर अँड कंटेंट रायटर अथर्व सुदामे. जोरदार स्वागत आहे. आपल्या सोबत आहे अथर्व सुदामे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण रील्स सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत तुझ्या, प्रत्येक कॉन्टेंट तुझा बघितलेला सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत आता. सो कॉन्टेंट क्रिएशनचं मी स्वतः पण 2016-17 पासून या सगळ्या गोष्टी बघतोय. तर मग तू रील्स केल्या, तू म्युझिक मधलं सुद्धा तुझं काम खूप उत्तम आहे. आता तू लाईव्ह शो सुद्धा करतोय, त्याला सुद्धा जबरदस्त रिस्पॉन्स सगळीकडून येतो. अलीकडे आता चित्रपटांमध्ये सुद्धा दिसायला लागलाय. चित्रपटासाठी लागणारा अभिनय आणि रील्स मधला अभिनय याच्यामधला नेमका फरक तुला काय जाणवतो? जरी मी चित्रपटात दिसलो असेल तरी मला वाटत नाही कोणी मला बघितलं असेल अजून चित्रपटात, कारण का ते चित्रपट येऊन 3 तासात गेलेले त्यामुळे मला माहित नाही ते किती जणांनी पाहिले. पण त्याच्यात काम करण्याचा तरी एक्सपिरियन्स मला मिळाला. पण असं वेगळा अभिनय काय, रीलचं जे पॅटर्न आहे किंवा त्याचा जो रिदम आहे ना, तो मला वाटतं फक्त रील जे करतात त्यांनाच कळलेला आहे. म्हणजे हे काय मी खूप शहाणपणाने सांगत नाहीये, पण जेव्हा आम्ही कोणी ऍक्टर सोबत करतो तेव्हा खूप कमी ऍक्टर असतात की त्यांना तो रिदम माहिती असतो. कारण का फिल्ममध्ये किंवा नाटकात थोडा पाल्लाळ असतो की निवांत बोलतोय, पॉज घेऊन बोलतोय वगैरे. इथं पॉज घेतला की तुम्ही स्क्रोल होणार आहे. त्यामुळे ते इतकं एंगेजिंग पाहिजे की फक्त पंच आला पाहिजे. तो एक रीलचा फॉर्मॅट वेगळा आहे की तुम्हाला 1.5 मिनिटात इतक्या फास्ट सगळं सांगायचं आहे. तर ते एक. आणि फिल्मचं असं आहे की तुम्ही तुमचं दाखवू शकता अभिनय, की माझा आता डोळ्यातले भाव बघतो फक्त, आता मी डोळे कसे, भोळी कशी उडवतो हे पण तू दाखवू शकतो. इथं तुम्हाला तो चान्स नाही, तू काही करचं जोक मार बाहेर हो अशा टाईपचं येते. त्यामुळे मला वाटतं की तो एक मोठा डिफरन्स आहे की फिल्ममध्ये तुम्हाला भरपूर वेळ आहे, तुम्ही तुमचं टॅलेंट शोकेस करू शकता की माझ्याकडे हे मी हे दाखवू शकतो. पण रीलमध्ये ते फार नाही करू शकत. यालाच पुढं कंटिन्यू असं करतो की हा जो व्हर्टिकल फॉर्मॅट आहे, ज्याचा खूप अनुभव तुला आहे, त्याच्यामधलं सगळं काम तू करतोय. व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये काम करणं आणि आता हॉरिझॉन्टल फॉर्मॅट म्हणजे जो ट्रॅडिशनल आपला फॉर्मॅट आहे, जे की युट्यूबवरती शोज बनवणं, या दोन्ही मधले चॅलेंजेस काय आहेत? म्हणजे व्हर्टिकल टू हॉरिझॉन्टल येत असताना, कारण बऱ्यापैकी बसलेल्या लोकांमध्ये प्रत्येक जण कॉन्टेंट क्रिएटर आहे, ऍस्पायरिंग कॉन्टेंट क्रिएटर आहे, जे आज उभे व्हिडिओ बनवतायत. त्या प्रत्येकाचं ड्रीम असतं की मला कधीतरी आपला एक शो तयार करायचा आहे, काहीतरी सिरीज तयार करायची. तर त्यावेळी नेमके चॅलेंजेस काय येत आहेत? कारण तू स्वतःचा शो सुद्धा तुझा युट्यूबवरती आलेला आहे, त्याला सुद्धा तगडा रिस्पॉन्स आहे. युट्यूबचा चॅलेंज हा आहे की तुम्ही इन्स्टावरचं जो कॉन्टेंट आहे तुम्ही फोनवर शूट करून तो एडिट करून तुम्ही पोस्ट करू शकता. पण जेव्हा तुम्ही मोठ्या स्केलवर आडवा कॉन्टेंट करता तेव्हा तुम्हाला खूप गोष्टींचं नॉलेज पाहिजे की बाबा तुम्हाला डिरेक्शन कसं लागणार आहे, तुमचा DOP कोण आहे किंवा कॅमेरा कुठला लागणार आहे, ह्या खूप गोष्टींचं तुम्हाला तुमचा सेटअप काय आहे
त्यामुळे मला वाटतं की जे रील करून तिकडं जातात ना त्यांचा तो थोडासा एक प्रॉब्लेम येतो कधी कधी. मलाही आला सुरुवातीला. म्हणजे ते सोपं नाही आहे कळायला की तुम्ही कशा पद्धतीने ते पोर्ट्रे करणार आहे. कारण का जे रीलमध्ये दाखवताय तेच जर तुम्ही तिकडे यूट्यूबला दाखवायला गेला तर यूट्यूबचा कम्प्लीट ऑडियन्स वेगळाच आहे. त्यांना तो पाल्लाळ हवा आहे, म्हणजे जरा थोडं हळूहळू त्यांना हवं आहे. पण इन्स्टावर जसं उलटं असतं, फास्ट असतं. त्यामुळे मला वाटतं की यूट्यूबवर जो जातो त्यांनी थोडासा अभ्यास करूनच आधी जाऊ बघतो. आणि तो सगळ्या लेडीजचा कार्यक्रम होता. माझी बायको पण तिथं असते. तुमचा बघितल्याशिवाय आम्ही झोपतच नाही. रिॲक्ट काय करणार आपण? ते आपलं हो, अहो, ते ठीक आहे, एवढंच करत होतं. पण त्या काही थांबत नव्हतं. त्यांचा नवराही शिकारी होता. त्याचा चेहरा पडताना मी बघत होतो. पण आता करणार काय? त्यामुळे असं, आणि ते इतक्या मोठ्यांनी बोलत होत्या, सगळ्या आजूबाजूला लेडीज होत्या. त्यामुळे मला कळलं नाही आता आपण हिच्यावर रिॲक्ट काय व्हायचं. असं भेटल्यावर घाबरायचं. मध्ये कोलॅबोरेशन्सची कमतरता आहे असं जाणवतंय का? हो, म्हणजे मी ह्याला खासरे सोबत मला काहीतरी करायचा चान्स देता आवडला नाही. थांब आधी मोठा हो मग बघू वगैरे असं. त्यामुळे अजून मला वाटत नाही मी मोठा झालोय. कारण का यांनी पहिलाच प्रश्न विचारला की कधी वाटतं की आपण प्रस्थापित झालोय. त्यामुळे अजून तर नाही झालो, कारण यांनी तर बोलवलं नाहीये. त्यामुळे कोलॅबोरेशनची कमी नक्की आहे. नाही, लवकरच एक काहीतरी गंमत तुम्हाला बघायला मिळणार आहे, खासरे आणि अथर्व सुतामे अशी. त्या सगळ्या आतापर्यंतच्या जर्नीमध्ये जो काही सगळे अनुभव तुला आले, एकंदरीत हे बघून पुढच्या 5 वर्षानंतरचं मराठी कॉन्टेंट क्रिएशन कम्युनिटी काय असेल, काय फ्युचर आहे कॉन्टेंट क्रिएशनचं असं तुला जाणवतंय? मी खरं सांगू का, मला वाटतच नाही की अजून मराठी कॉन्टेंट क्रिएटर्सची कम्युनिटी झाली आहे. म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत सगळेच खूप चांगले आहेत, पण कम्युनिटी अजून झाली नाही. जशी फॉर एक्झाम्पल आपण मुंबईत एक कम्युनिटी आहे काही क्रिएटर्सची, ते त्यांची खरंच कम्युनिटी, पण इथे आपल्या इथे अजून ती झालेली नाही आहे. आणि ती झाली तर मराठीचा जो सीन आहे तो एक वेगळ्या पद्धतीने बदलेल. पण मला वाटते की त्याच्यासाठी फार लोकांनी एकत्र येऊन काहीतरी, म्हणजे आता काय होतं मराठी, जसं फिल्मच्या बाबतीत मला होतं का नाही माहीत नाही, पण कॉन्टेंटच्या बाबतीत तर होतं की मस्त रे काय कॉन्टेंट करतो तू तिकडं, याचं कसलं असं खूप आहे. त्यामुळे ते अजून जी कम्युनिटी व्हायला पाहिजे किंवा जे एका लेवलला जायला पाहिजे मराठी. तुला इथं फोटोज त्यापैकी एक एक गोष्ट आपण पुढे जाऊ. दादा, सचिन तेंडुलकर की विराट कोहली? सचिन तेंडुलकर. क्रिकेट मधलाच पुढचा रॅपिड फायरचा प्रश्न आहे. हर्षा बोगली, संजय मांजरेकर. आणि पण जतीन सबुरूचा फोटो लागलाय की राहू फोटोच. पण संजय मांजरेकर मी आत्ता म्हणेन, कारण की त्यांनी मला आत्ता माझा कार्यक्रम नवीन सुरू झाला युट्यूबवर क्रिकेटर सोबत, तर पहिला एपिसोड मी त्यांच्यासोबत केला. तर आत्तासाठी संजय मांजरेकर. लक्ष्मीकांत बेर्डे की अशोक सराफ? असं तर सांगणं अवघड आहे, पण मी अशोक सराफांना भेटलोय त्यामुळे अशोक सराफ, आणि त्यांचं काम जास्ती पाहिलंय का त्यामुळे ते. उद्धव ठाकरे की राज? जी इच्छा आहे ना की मी नीट पुण्याला जावं, मला रील्स करायला मिळावे. सगळ्यांची इच्छा आहे. तू व्यवस्थित असंच सगळ्यांना एंटरटेन करत मी राहा. पॉलिटिशियन्स कडनं बऱ्यापैकी काही शिकतो. त्यामुळे हाच प्रश्न एकदा शरद पवार सरांना पण विचारला होता. त्यांनी सांगितलं ठाकरे कुटुंब. तेच माझं उत्तर आहे. सगळ्या महाराष्ट्राला आता तेच वाटतंय, ठाकरे कुटुंब. फेवरेट रील पार्टनर कोण, वहिनी की पवन दादा? तसे मला रील्स पण करायचे आहेत आणि मला घरी पण जायचं. आता इथे पवन नाहीये आणि मला वाटत नाही हे त्याच्यापर्यंत पोहोचेल, पण पोहोचलं तर मी त्याच्याशी बोलून घेईन. त्यामुळे आत्तासाठी नगरमध्ये आल्यावर तरी मला बायकोचंच नाव घ्यावं लागेल. रॅपिड फायर मधला शेवटचा प्रश्न, स्थळ पुणे की स्थळ अहिल्यानगर? आत्ता स्थळ अहिल्यानगर, तिकडे गेल्यावर स्थळ पुणे. तर आता ज्या एका महत्वाच्या प्रश्नासाठी सगळेजण आम्ही इथं जमलोय आणि सगळ्यांना ती गोष्ट ऐकायला आवडेल, तो अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे एका रील मधून किती पैसे मिळतात? काय तुमचं लग्न होऊ शकतं, मला एखादा बाप त्याची मुलगी देऊ शकतो, काही नाही, तुम्ही खाऊ पिऊ शकता, 2-3 वेळेस तीच भूक लागली तर 4थी वेळा तुम्ही खाऊ शकता, एवढे पैसे मिळतात. आता तो आकडा तुम्ही तुमचा ठरवा. शून्य लावायचे ते आपापल्या परीनेच प्रत्येकाने. 0 आधी लागतात त्या आकड्याच्या. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा.